स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनमध्ये मीठ, हळद आणि त्याचबरोबर अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट लावून घेतली। त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि हे मॅरिनेट केलेले चिकन त्यामध्ये टाकून घेतले। मॅरिनेट केलेले चिकन व्यवस्थितपणे एकदा परतवून घेतले। कढईवरती झाकण ठेवले, झाकणात पाणी टाकले आणि झाकणातलं जे पाणी आहे ते या चिकनमध्ये टाकून घेतले आणि चिकनला व्यवस्थितपणे शिजवून घेतले। आता चिकन व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल तापत ठेवले, त्यामध्ये घाटी मसाला टाकून घेतला, घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला, व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले। मग यामध्ये कांदा, खोबरं आणि हिरव्या मिरचीचं काळं वाटण टाकून घेतलं। याला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलं मसाल्यामध्ये। मसाला व्यवस्थित परतला की चवीनुसार मीठ तसेच सुहानाचा चिकन मसाला टाकून घेतला आणि मग शिजवलेले जे चिकन आहे ते यामध्ये टाकून घेतले। आता चिकनला उकड येईपर्यंत चांगलं शिजवून घेतलं, कोथिंबीर टाकून सर्व केलं। डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोडेड आहे। थँक्यू।